नमस्कार, मी राजनंदिनी खरात आज बनवणार आहोत बोंबील फ्राय। इथे मी बोंबील घेतले आहेत, एकदम साफ करून घेतले आहेत। 2 टोमॅटो घेतले आहेत, 4 छोटे कांदे घेतले आहेत, 1 लसणाची कुडी साफ करून घेतली आहे आणि लाल मिरची पावडर घेतली आहे। त्याच्यानंतर इथं एकदम 4-5 पाण्याने बोंबील चांगले धुवून घ्यायचे आहेत, एकदम स्वच्छ। हे पहा इथे बोंबील धुवून झालेले आहेत। इथे गॅसवरती कढई ठेवली आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल इथे 2 पळे तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये बोंबील घालून घेतले आहेत। बोंबील घालून झाले की चांगलं परतून घ्यायचं आहे। हे पहा इथे बोंबील चांगले परतून झालेले आहेत। एकदम ब्राऊन कलर येण्यापर्यंत बोंबील परतून घ्यायचं आहे। पूर्ण असं बोंबीलने तेल सोडलं पाहिजे। आता इथे परतून झालेले आहेत, आपण इथे प्लेटमध्ये काढून घेऊया। हे पहा इथे बोंबील आता काढून घेतलेले आहेत। तुम्ही असे थोडे बोंबील इथे मिठाचे वगैरे खायला ठेवले तरी चालतील, खूप छान लागतात, एकदम कुरकुरीत। इथे आता मी कांदा घालून घेणार आहे। हे पहा इथे कांदा चांगला असा परतत आला की त्याच्यानंतर इथे आपण लसूण घालून घेऊया। लसूण चांगला परतला की इथे लाल तिखट घालून घेऊया। लाल तिखट घालून झाले की चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे मी टोमॅटो घातले आहेत। टोमॅटो घालून झाले की चांगलं परतून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चांगलं परतून झालं की त्याच्यानंतर आता इथे आपण एक छोटी वाटी पाण्याची घालणार आहे आणि पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। मी 1 वाटी 2दा करून पाणी घातलेलं आहे। हे पहा पाणी ओतल्यावर पूर्ण ग्रेव्ही अशी घट्ट होऊन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता इथे आपण बोंबील घालणार आहोत। बोंबील घालून झालं की चांगलं परतून घ्यायचं आहे। कमीत कमी 4-5 मिनटं हे चांगलं शिजून घ्यायचं आहे। एकदम छान बोंबील फ्राय तयार होतो। हे पहा इथे आता मी प्लेटिंग करून घेत आहे। मस्तपैकी गरम गरम भाकरी किंवा चपाती तुम्ही कशासोबत बी बोंबील खाऊ शकता, त्याच्यासोबत कांदा। हे पहा बोंबील फ्राय तयार आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। मस्त खा, स्वस्त राहा।